तिकडे कृष्णा आणि पंचगंगा नदीमधील पुराच्या पाण्याचा फटका कोल्हापुरातील नरसिंहवाडीला देखील बसलाय। पुराच्या पाण्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेलाय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडून काढलेला आहे। आपण एका बाजूला जर बघितलं तर श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर संपूर्ण पाण्याखाली गेलाय। कृष्णा नदीतून कोयना धरणातून 35,000 क्युसेस पाणी सोडण्यात आलंय। राधानगरी स्वयंचलित दरवाजे पूर्ण क्षमतेने 6 दरवाजातून पाणी सोडलंय। त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणारं श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर ज्या ठिकाणी संगम आहे तिथले जे श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर संपूर्ण पाण्याखाली गेलंय। वरती जर बघितलं तर 4-4.5 फूट पाणी वाहू लागलंय। असा जर पाऊस जर राहिला तर महापुराची शक्यता वर्तवली आहे। 2005, 2019, 2020 आणि 21 ला अशाच प्रकारचा महापूर आला होता। त्यावेळी येथील जे इथले स्थानिक रहिवासी आहेत म्हणजे दुकानदार असू दे, तिथले भटजी काका असू देत, यांना स्थलांतरित करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। पण इथल्या नागरिकांचं, नरसिंहवाडीतील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। कॅमेरामन निखिल वेसेस मी नरसिंहवाडीहून सैनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।